फ्रेंड्स नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स आज आपण छान मस्त सुरतचा स्ट्रीट फूड बनवणार आहोत. एग घोटाळा म्हणजे अंडा घोटाळा. आणि ती सुरतची खूपच फेमस स्ट्रीट फूड आहे. खूपच भारी लागते, छान. तुम्ही नक्की ट्राय करा. तर अंडा घोटाळा करण्यासाठी मी काय केलं आहे, कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तुम्ही बटर घेऊ शकता, तूप पण घेऊ शकता. आता स्ट्रीट फूड म्हटलं तर तेल आणि बटर थोडं जास्त असतं, पण तरी पण मी 2च चमचे घेतलेले आहे हे. तर तुम्ही जास्ती पण घेऊ शकता किंवा कमी हवं असेल तर कमी घेतलं तरी पण चालेल, पण तेवढा टेस्ट नाही येणार. तर आता काय करायचं आहे, तेल गरम झालं ना, कांदा घ्यायचा आहे. आणि जर तुम्ही अंडी खात नसाल ना तर तुम्ही पनीर वापरू शकता किंवा टोफू वापरू शकता, हेल्दी ऑप्शन म्हणून. पनीर घोटाळा, पण हे अंडा घोटाळा सुरतची खूपच फेमस स्ट्रीट फूड आहे. आता सध्या मार्गशीर्ष असल्यामुळे खूप जण नॉनव्हेज खात नाही, तर मुलांसाठी करायला काही हरकत नाही. मी पण मार्गशीर्ष पाळते, पण मुलांना खायची इच्छा झाली आहे म्हणून मी मुलांसाठी हे करते आहे. आणि थंडीमध्ये अंडी चांगली असतात मुलांसाठी. आणि हे ना बटरमध्ये छान लागतं, तर तुम्ही बटरचा वापर नक्की करा. सध्या माझ्याकडे बटर संपलेलं आहे म्हणून मी तेल वापरलेलं आहे. कांदा छान असा परतून घ्यायचा आहे. आणि ह्याआधी पण मी अंड्याची भरपूर वेगवेगळी सुरतची रेसिपीज दाखवलेली आहे आपल्या चॅनलवरती. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवेन आणि तुम्ही पण नक्की इथे चेक करा. आता कांदा बऱ्यापैकी परतला गेलेला आहे आणि छान असा गुलाबीसर झालेला आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये आलं आणि लसूणची पेस्ट ॲड करायची आहे. एकदम पण मी फाईन पेस्ट नाही केली आहे, थोडीशी भरड ठेवलेली आहे. आणि आता ही आलं लसूणची पेस्ट छान परतून घ्यायची आहे. कच्चा वास आहे तो निघून जायला पाहिजे. हे बघा, कांदा आपण छान असा परतून घेतलेला आहे तेल सुटेपर्यंत. आणि मी ना थोडंसं अर्धा चमचा आणखी तेल याच्यामध्ये ॲड केलं आहे. मला थोडंसं तेल कमी वाटलं. आता आपण हे 3 टोमॅटो आहे ते ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहे. मीठ आपण ॲड करायचं आहे स्वादाप्रमाणे. झाकून ठेवूया आणि छान असं मंद गॅसवरती टोमॅटो आपल्याला छान शिजवू द्यायचे आहेत. झाकण आपण उघडून बघूया. तर बघा, कांदा पण छान परतला गेलेला आहे, छान तेल सुटलेलं आहे. आता आपण मसाले करायचे आहे. मसाल्यामध्ये मी हळद ॲड करते आहे, लाल तिखट ॲड करते आहे, थोडासा मी किचन किंग मसाला ॲड करते आहे, गरम मसाला मी ॲड केलेला आहे. छान असा मसाला परतून घ्यायचा आहे आपल्याला. थोडंसं मी गरम पाणी ॲड करते आहे, म्हणजे मसाला जळणार नाही आणि छान असा परतला जाईल. थोडीशी आपण कोथिंबीर ॲड करूया, ब्लॅक पेपर पावडर, थोडेसे मी हिरवे वाटाणे ॲड करते आहे. ऑप्शनल आहे पण छान लागतं, तुम्ही नक्की ट्राय करा. परत आपण झाकण ठेवूया आणि 1 मिनिट छान असा मसाला परतून घेऊया. आता 1 मिनिट झालं आहे. हे बघा, छान मस्त मसाला परतला गेलेला आहे, तेल पण छान सुटलेलं आहे. कसुरी मेथी आपण ॲड करूया. आणि
आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे उकळलेले अंडी आहेत ना, ते अशी ग्रेट करून टाकायची आहे, किसून टाकायची आहे. आता गरम पाणी ॲड करायचं आहे. पावाबरोबर खायचं आहे ना, म्हणजे रश्श्यासाठी आपल्याला गरम पाणी ॲड करावं लागणार आहे. म्हणून मी हे 1 कप गरम पाणी ॲड केलं आहे. मी आधी 3 अंडी ॲड केली होती, आता आणखी 1 अंडा ॲड करते आहे. तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरप्रमाणे किती अंडी लागतील क्वांटिटी त्याप्रमाणे ॲड करा. पण हे 4 अंडी ना 4 ते 5 लोकांना इनफ होते. हे मी टोमॅटो चॉप केले होते ना, ते भांडं आहे घेतलं, त्याच्यामध्ये मी 3 ते 4 चमचे पाणी घेतलं आहे, ते मी ॲड करते आहे. कारण पावाबरोबर ग्रेव्ही थोडी जास्त लागते, म्हणून मी थोडी जास्त ग्रेव्ही करते आहे. तुम्ही काय करा, थोडं टेस्ट करून बघा. जर तुम्हाला मीठ मसाला कमी लागत असेल तर ते तुम्ही ॲड करू शकता. झाकण ठेवून आणखी 1 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. 1 मिनिट झालेलं आहे. छान असा आपला अंडा घोटाळा तयार झालेला आहे. हे काय, आता याच्यामध्ये ना छान असा चीजी टेस्ट येण्यासाठी आपण हे चीज स्लाइस ॲड करते आहे. तुमच्याकडे जर क्यूब असेल ना तर तुम्ही किसून ॲड करा. कोथिंबीर ॲड केली आहे आपण. आता मी गॅस बंद करते आहे. आता मी तव्यावर 2 चमचे तेल गरम केलेलं आहे. तुम्ही बटर घेऊ शकता. थोडासा मसाला ॲड करूया. कोथिंबीर, तर हे बघा फ्रेंड्स, मस्त गरमागरम आणि टेस्टी असा चीजी अंडा घोटाळा तयार झालेला आहे. पावाबरोबर सर्व केलेला आहे. इथे मी एक हाफ फ्राय ठेवलेला आहे आणि हे 2 अंडी बॉईल करून मी ठेवलेली आहे. तुम्ही नक्की हे ट्राय करा. खूप छान लागतं, खूपच भारी लागतं. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली ना तर प्लीज नुतस रेसिपीजला लाईक करा, शेअर करा. तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये त्यांना पण ही रेसिपी बघू द्या, त्यांना ही रेसिपी आवडू द्या. आणि प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने मी जी पण काही छान छान सुंदर हेल्दी आणि छान रेसिपी अपलोड करीन आपल्या चॅनलवरती, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि ही फ्री आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही हा सुरतची फेमस स्ट्रीट फूड अंडा घोटाळा नक्की ट्राय करा. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.